अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। वन विभागाच्या वतीने वनरक्षकाच्या 79 जागांसाठी उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाते। यामध्ये तब्बल 11,000 उमेदवार महिला व पुरुष 5 किलोमीटर धावणार आहेत। ही मैदानी चाचणी यवतमाळच्या नागपूर तुळजापूर महामार्गावर घेतली जाते। यामध्ये यवतमाळ वनवृत्तासाठी लेखी परीक्षा 120 गुणांची राहणार आहे। 14,096 लोकांनी लेखी परीक्षा दिली। यामध्ये उमेदवारांची धाव चाचणी 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत सुरू आहे। यामध्ये एकाच दिवशी कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता तपासणी आणि धाव चाचणी घेतली जाणार आहे, अशी माहिती वन संरक्षक वसंत घोले यांनी दिली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 2138 पदांसाठी भरती होत आहे। त्याच्यामध्ये यवतमाळ वनवृत्तामध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव पदाव्यतिरिक्त एकूण 55 पदासाठी आणि अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीकरता राखीव पदासाठी 24 असे एकूण 79 पदासाठी ही भरती होत आहे। याच्यामध्ये लेखी परीक्षा 120 गुणांची ते झालेली आहे आणि आता जे धाव चाचणी आहे ते 80 गुणांची घेण्यात येत आहे। यवतमाळ वनवृत्तामध्ये लेखी परीक्षेसाठी 15,914 लोकांनी अर्ज केले होते, उमेदवारांनी अर्ज केले होते। त्याच्यापैकी 14,096 जणांनी लेखी परीक्षा दिली आणि त्याचा निकाल जाहीर झाला असून जवळजवळ 45% पेक्षा जास्त गुण मिळालेले 11,091 उमेदवार आहेत आणि त्यांची सध्या आपली धाव चाचणी घेण्याची प्रक्रिया चालू आहे। ही धाव चाचणी जी आहे ते 22 तारखेपासून आम्ही चालू केली असून इतर पुरुष उमेदवार आहेत। महिलांची चाचणी जी आहे ती शेवटच्या दिवशी ठेवलेली आहे आणि 22 तारखेपासून ते 1 तारखेपर्यंत पुरुष उमेदवारांची चाचणी घेण्यात येत आहे। याच्यामध्ये आम्ही एकाच दिवशी कागदपत्र तपासणे, नंतर त्यांची शारीरिक पात्रता तपासणे, त्याच्यानंतर धाव चाचणी घेणे या तिन्ही प्रक्रिया एकाच दिवशी त्या उमेदवारांसाठी आम्ही घेत आहोत आणि प्रत्येक दिवशी सर्वसाधारणतः 100 ते 125 उमेदवार इथे प्रत्येक बॅचसाठी बोलवलेले आहेत आणि एकूण 8 बॅचेस आपण प्रत्येक दिवशी घेत आहोत। अशा प्रकारे हे प्रक्रिया पारदर्शकपणे आणि आदर्श प्रक्रिया आम्ही इथे राबवत आहोत। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।